नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. औरंगाबादमधली काँग्रेसच्या गोटातली बातमी. अब्दुल सत्तारांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. अशोक चव्हाणांनी सत्तारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. अब्दुल सत्तारांना पक्षातून काढतो असं अशोक चव्हाण म्हणालेत. विखेंचा निर्णय सुद्धा लवकरच घेऊ. अशोक चव्हाण यांनी राहुल गांधींना विखेंविषयी सांगितलं असल्याचं सुद्धा कळते आणि त्यानंतर आता लवकरच राधाकृष्ण विखे पाटील यांचाही लवकरच निर्णय होईल असं कळतंय. आता प्रश्न विखेंच्या बाबतीत सुद्धा पक्ष राहुल गांधी यांना आम्ही सगळं अवगत केलेला आहे. तोही निर्णय जो घ्यायचा आम्ही लवकरच घेऊ त्या बाबतीमध्ये. मी सांगितलं अब्दुल सत्तारांना मी पक्षातून काढून टाकलेलं आहे. त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधामध्ये प्रचार करतायत. औरंगाबाद जालन्यामध्ये जोपर्यंत ते पक्षात होते त्याचा मान सन्मान आम्ही जरूर राखला. जे काही झालेलं आहे तो विषय संपलेला आमच्या दृष्टिकोनातून. आज आमच्या दोन्ही उमेदवारांना भरपूर पाठिंबा मिळत आहे आणि त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना पक्षातून काढत आहोत. आपण बघितलं अशोक चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. आणि आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, एकतर पहिल्यांदा अपक्ष म्हणून अर्ज भरलेला होता खासदारकीसाठी औरंगाबाद मतदारसंघातून अब्दुल सत्तार यांनी. त्यानंतर त्यांनी आणि स्वतः काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार आपल्या सोबत आहेत. सत्तारजी, तुमची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या अशोक चव्हाणांनी अशा प्रकारचे आदेश काढलेत. अशोकरावांचे धन्यवाद. काय वाटतं या काँग्रेसच्या कारवाईनंतर? सत्तारजी, काय प्रतिक्रिया आहे तुमची? धन्यवाद बोललो, हीच प्रतिक्रिया माझी. एवढीच प्रतिक्रिया? पण काँग्रेसच्या एवढीच प्रतिक्रिया आहे. टीव्हीच्या मतदानाच्या नंतर त्यांना कळून जाणार. नाही, अगदी सत्तारजी, या सगळ्यामध्ये जोपर्यंत पक्षात होते तोपर्यंत त्यांचा मान सन्मान आम्ही राखला. मात्र पक्षाच्या विरोधामध्ये कारवाया सुरू केल्या आणि त्याचबरोबर पक्षाचा जो अधिकृत उमेदवार आहे त्याचा प्रचार न करता इतर उमेदवारांचा प्रचार करण्यात येतोय. याचा ठपका ठेवण्यात आलाय तुमच्यावर. मी धन्यवाद बोललो. आतापर्यंत 36 वर्ष काँग्रेसची सेवा केली, त्याबद्दल धन्यवाद. अगदी अब्दुल सत्तार काही बोलायला तयार नाहीयेत. फक्त अशोक चव्हाण यांनी पक्षातून हकालपट्टी केली त्यामुळे धन्यवाद करतायत. काय अब्दुल सत्तारजी, या सगळ्यामध्ये पक्षानं 36 वर्षांमध्ये तुम्ही पक्षाशी प्रामाणिक राहिलात. काय वाटतंय तुम्हाला 36 वर्षानंतर अशा प्रकारची कारवाई? 23 तारखेच्या मतदानाच्या नंतर मी बरोबर माझी प्रतिक्रिया देईल. ठीक आहे, पण आता तुमच्यावर कारवाई झाली आहे त्याबद्दल काय बोलता येईल? त्याबद्दल धन्यवाद मागितलं. याच्यापेक्षा काय पाहिजे? पक्षानं तुमच्यावर अन्याय केला असं वाटतंय? नाही, मला धन्यवाद मानू लागलं पक्षाचे. नाही, पण तुमच्या मनामध्ये एक भावना असेल की पक्षानं आता हकालपट्टी केली आहे. एवढ्या 36 वर्ष काम करणारा प्रामाणिक नेता आणि त्याची हकालपट्टी होते 36 वर्षानंतर. काय तुमच्या मनाची स्थिती काय आता? त्यांच्या मनाची स्थिती चांगली आहे का? जळगाव, जालना, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मी एकमेव काँग्रेसचा आमदार होतो. माझी आता हकालपट्टी केली, त्याबद्दल त्याचा धन्यवाद. आता काय बोलायचं? अगदी ठीक आहे सत्तारजी, आता पुढची तुमची काय रणनीती असणार आहे? आपली पुढची 23 तारखेच्या नंतर कळवल मी. अगदी, म्हणजे तुमचं ठरलंय आता 23 तारखेनंतर काय करायचं? फक्त जाहीर करायचंय 23 तारखेनंतर? यस 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 यस. पण शक्यतो मी भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार नाही. मी अपक्ष उभा राहणार आणि निवडून येणार 100%. पण तुम्ही अपक्ष उभा राहून भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न करणार आहात का? कारण लोकसभेसाठी तुम्ही मला कोणाच्याच पाठिंब्याची गरज नाही. मी सक्षम आहे निवडून येण्यासाठी. पण तुम्ही मुख्यमंत्र्यांची अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरण्या अगोदर 2-3 वेळा पाठिंब्यासाठी भेट घेतली होती अशी सुद्धा चर्चा होती. विधानसभेला ज्यावेळेस माणूस अपक्ष असतो, कोणत्याही पक्षाचा पाठिंबा चालतो त्याला. येस बॉस. आणि भाजपनं उमेदवारी दिली तर मग भाजपमध्ये जाणार का विधानसभेला? जाणार नाही, भाजपमध्ये मी जाणार नाही. मग अपक्ष सोडून दुसरा कुठला पर्याय असणार आहे सत्तारजी तुमच्याकडे? अपक्ष सोडून कोणता पर्याय असावा? अपक्ष म्हणजे सर्वांचा पक्ष असतो. अगदी ठीक आहे सत्तारजी, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत आणि न्यूज 18 लोकमतशी बोलला त्याबद्दल धन्यवाद. आपण बघितलं अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाण यांचे धन्यवाद मानलेले आहे. 36 वर्ष प्रामाणिक पक्षासाठी काम करून सुद्धा पक्षानं आपल्यावर जे
हकालपट्टीची कारवाई केली त्याबद्दल मी पक्षाचे धन्यवाद देतो, अशा प्रकारचे उपहासात्मक धन्यवाद त्यांनी मानलेले आहेत. अब्दुल सत्तारांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली आहे. अशोक चव्हाणांनी सत्तारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. अब्दुल सत्तारांना पक्षातून काढतो अशा प्रकारचं स्टेटमेंट आणि अशा प्रकारचे आदेश अशोक चव्हाणांनी काढलेले आहेत. राधाकृष्ण विखे पाटलांचा निर्णय सुद्धा लवकरच घेऊ असं सुद्धा अशोक चव्हाणांनी म्हटलेलं आहे.